माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पोलीस अधीक्षक दाखल झालेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी धनगर समाजाच्या बांधवांची रस्त्यावरती बसून चर्चा करतायत। धनगर समाजाकडून पुतळा हटवण्याची मागणी केली जाते, त्यासाठी आंदोलन सुरू आहे। आता पोलीस अधीक्षक तिथे पोहोचलेत आणि ते स्वतः धनगर आंदोलकांशी चर्चा करतायत। सोलापूरच्या माढ्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे अंजनगाव खेलोबा या ठिकाणी आणि आंदोलकांची चर्चा करण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोहोचलेत। धनगर समाजाच्या बांधवांशी रस्त्यावरती बसून ते चर्चा करतायत। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे तिथून आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, या एकतर आंदोलनासंदर्भात माहिती आणि सध्याची काय स्थिती? आपण पाहतो की खरं तर कालपासून हा वाद जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यानंतर आज सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी हा पुतळा दिला ते आवारे पाटील जे आहेत ते येऊन गेले आणि त्यानंतर जे दुसरा गट आहे तो दुसरा गट जो आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर बसून या ठिकाणी रास्ता रोको जो आहे तो त्यांनी गेल्या 3 ते 4 तासांपासून केलेला आहे। त्यानंतर आता चक्क स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते या दोन्ही गटाशी जे आहेत या ठिकाणी चर्चा करतायत आणि यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेक झाली होती। त्यानंतर आता हा वाद जो आहे तो कालपासून चिघळलेलाच पाहायला मिळाला होता। मात्र आता स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जे आहेत ते स्वतः दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी वाद मिटवण्याचा प्रयत्न ते आता करताना पाहायला मिळतात। खरं तर काही वेळापूर्वी ते जमिनीवर बसून या आंदोलकांशी त्यांनी चर्चा केलेली पाहायला मिळाली। त्यानंतर आता दुसऱ्या गटासोबत ते या ठिकाणी या मंदिरामध्ये चर्चा करत आहेत आणि या वादावरती तोडगा काढण्याचा सागर, धन्यवाद या माहितीसाठी आणि आपण अपडेट घेत राहूच।